इट्स फॉर्म या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. चला तर आपण बघूयात ह्या दोघांना आजचा कोणता मेनू खायचा आहे. मी 2 चिट्स केले आहेत, त्यातून तुम्ही सिलेक्ट करायचं. कीर्ती आणि स्वराज ह्यातला तुम्हाला कोणता मेनू खायचा आहे? आपण कीर्ती मला वाटते फर्स्ट खावा. सेकंड नको फर्स्टच नाही सेकंड. आपण सेकंड कोणता? चिकन बिर्याणी. चला तर आपण आज खाणार आहोत चिकन बिर्याणी. आपण चिकन बिर्याणीसाठी लागणारे साहित्य बघूया. स्टार्टिंगला आपण काय चिकन धुवून घेतलेले आहे. 2 ते 3 उभे बारीक चिरलेले टोमॅटो, 2 ते 3 उभे बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, हिरव्या मिरच्या 2 ते 3, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 लाल मिरच्या, तमालपत्र, खोबरं आणि लसूण. ह्या दोन्हीची आपण काय करणार आहोत? पेस्ट करणार आहोत. हळद, गरम मसाला, लाल केलेली चटणी, मीठ, लाल मिर्च पावडर आणि बिर्याणी मसाला. त्यानंतर आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत तूप आणि बिर्याणी तांदूळ. चला तर आपण आपण आधी आलं लसूणाची काय करून घेऊया. खोबरे आणि थोडीशी कोथिंबीर याचं आपण काय करणार आहोत? वाटण करून घेणार. लसूण आणि खोबरं कोथिंबीर याचं वाटण केले. त्यानंतर आपण एक 3 ते 4 चमचे तेल गरम झालं की आपण त्यात लाल मिरची आणि तमालपत्र टाकणार आहोत. त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. कांदा भाजून होईपर्यंत आपण मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. मॅरिनेशन झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये कांदा भाजल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. मॅरिनेट झालेला आहे. टोमॅटो चांगलं सुटेपर्यंत मसाला आपण चांगला एकत्र भाजून घेणार आहोत. आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, मसाला चांगला भाजून घेतल्यानंतर आपण त्यात एक अर्धा चमचा हळद, एक अर्धा चमचा मीठ, लसूण खोबऱ्याची पेस्ट, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, बिर्याणी मसाला, आणि 1-2 चमचे मिसळलेली चटणी. टाकून चांगलं हलवून घ्यायचं. मसाला चांगला भाजून घेऊन
त्यात आपण मॅरिनेट केलेले चिकन एकत्र करूया. टाकल्यानंतर आपण हे चांगला मसाला वगैरे होईपर्यंत भाजून घेऊया. यामध्ये 1-2 आणि लिंबाचा रस टाकून चांगला हलवून घ्यावा. वापरायला ठेवावे. आता चिकन चांगलं वाफ आलेलं तेलही चिकनला चांगलं तेलही सुटलेलं आहे. वाफवल्यानंतर 4 ते 5 मिनिटं आपण त्याच्यावर झाकण ठेवून चिकन चांगलं वाफवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आता एकत्र करून चांगला हलवून घेणार आहोत. आपण याचं प्रमाण 1 किलो चिकनला आपण 1 किलोच तांदूळ घेतलेला आहे. समान मेजरमेंट बिर्याणी तयार केली आहे. आपण चांगलं हलवून घेतल्यानंतर ह्यात 1-2 ते 2.5 ग्लास पाणी ओतणार आहोत. आणि नंतर सगळ्यात शेवट आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि करा. भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.